हॅलो, मी पल्लवी. तर आज आपण करणार आहे मसाल्याची भरली वांगी. तुम्हाला मी आधीच सांगितलं की आमच्या ताई घरी नाही आहे, त्यामुळे सगळ्यांच्या आवडीच्या आज गोष्टी करायच्या होत्या, म्हणजे पदार्थ करायचे होते. प्रत्येकाने त्याचे पदार्थ हे आधीच रात्री सांगून ठेवले होते, त्यामुळे आज सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या वेगवेगळे प्रकार करायचे होते. आणि माझी कणिक पण इथं मळून झाली आहे. त्यानंतर जी वांगी चिरली होती, धुतली होती, ती आता कढईमध्ये फक्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे, थोडंसं पाणी टाकून. कारण की वांगी जर छान शिजली तर भाजी छान लागते, कारण की वांगं शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे माझी कणिक मळून आणि वांगी शिजायला टाकून झाले आहे. ह्या दोघी पण गोष्टी होईपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा. देवपूजाजवळ आपण 5-10 मिनटं जरी देवाजवळ बसलं तरी खूप छान आणि प्रसन्न वाटते. मला असं वाटतं की आपल्याला कितीही वेळ म्हणजे अजिबात वेळ जरी नसला तरी देवाजवळ 10 मिनटं किंवा 5 मिनटं नक्की बसा, कारण की आपल्याला एनर्जी पण येते आणि खूप छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर देवाजवळ बसले तर आपले पाहून आपली मुलंही बसतात, कारण की मुलं हे आईवडिलांचं अनुकरण करत असतात. तर म्हणजे देवपूजा केली होती, तिला मी जेव्हाही ती घरी असते तेव्हा मी तिला देवपूजा नक्की करायला सांगते. मी फक्त आरती आणि 5-10 मिनटं देवाजवळ बसत असते, कारण की आपल्या मुलांना आपण अशीच सवय लावू शकतो. तर आता मसाल्याची जी वांगी करायची होती, भरलेली वांगी, त्याचा मसाला मला रेडी करायचा होता. तर मी जास्त मसाला भाजीमध्ये वापरत नाही, पण आमच्या जे भाऊजी आहेत त्यांना खूप तिखट लागतं खायला आणि आम्ही खूप फिक्कं खातो. कारण की असं म्हणतात, जास्त तिखट खाल्लं की मुलं रागीट होतात आणि तामसी होतात. त्यामुळे मी शक्यतो खूप फिक्कं करत असते. पण आता सासूबाईंची पण इच्छा होती की त्यांना तिखट खायचं, आणि त्यांची भाऊजींची पण इच्छा होती, त्यांना खूप तिखट आवडतं. त्यामुळे दोघांच्या पण इच्छा पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे मी इतकं तिखट भाजी दोघांसाठी केली होती. तर आता सगळा मसाला रेडी करून आपली वांग्याची भाजी पण एका साईडला रेडी होते आहे. तोपर्यंत सासूबाईच्या आवडीचा मुंगवडा करायचा होता. त्यासाठी मी आधीच कांदा चिरून ठेवला. आणि भाजीमध्ये मी जास्त मसाला वापरतच नाही, तुम्हाला आधीच सांगितलं. फक्त ते वाटण टाकलं आणि तिखट, परत हळद आणि थोडासा धणेपूड टाकली, आणि इथं आपली वांग्याची भाजी रेडी झाली. आणि त्यामध्ये मी शेवटी फक्त शेंगण्याचा कूट टाकला आहे. पण भाजी खूप छान लागते, जशी आपण भरली वांगी करतो भरलेली, तशीच ही भाजी लागते. तुम्ही पण नक्की एकदा अशी ट्राय करून बघा, कारण की आपण वांगी जरी भरली तरी ती थोड्या वेळानंतर, म्हणजे पाण्यात टाकल्याबरोबर ते पूर्ण मसाला बाहेर निघतोच. त्यामुळे थोडा वेळ माझ्याकडे अजिबात नसतो. पण मी अशा पद्धतीने जरी भाजी केली तरी असं वाटते ती भरलेलीच वांगी आहे. आणि हा मुंगवडा आहे, हा सासूबाईंच्या आवडीची, म्हणजे सगळ्यात आवडती ही भाजी सासूबाईंची. त्यामुळे त्यांना ही भाजी पण खूप तिखट आणि चमचमीत खायची होती. तर त्यांच्या आवडीची भाजी पण इथं रेडी झाली आहे. आणि त्यानंतर माझ्या कबीरला आवडते छान फिक्की आणि येल्लो कलरची बटाट्याची भाजी, त्यामुळे कबीरची पण भाजी इथं रेडी झाली बटाट्याची. तर सगळ्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या, तिघांच्या 3 भाज्या इथं रेडी झाल्या आहे. आणि मंजिरी कसंही ॲडजस्ट करते, कारण की खरंच मुली ज्या असतात त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कसंही ॲडजस्ट करतातच. पण कबीरला तिखट भाजी अजिबात जमत नाही. जेव्हा भाजी पूर्ण झाली तेव्हा त्याचा व्हिडिओ काढता नाही आला, पण तुम्ही पाहू शकत असाल आपला मसाला वांगा इथं रेडी झाला आहे. बटाट्याची भाजी आणि इथं सासूबाईंच्या आवडीची मुंगवड्याची भाजी पण रेडी झाली आहे. दोघी पण भाज्या खूप छान आणि कलरफुल दिसत होत्या त्यांच्या आवडीच्या. आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत कबीरला अशी मी कार्डबोर्ड देत असते कापायला, कारण की त्याचं जे असतं त्यामध्ये त्याचे 2-3 तास सहज निघून जातात. मुलांना जर तुमचा मोबाईल कमी, म्हणजे मुलांचा मोबाईल जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला कामामध्ये बिझी करू शकतात, कारण की त्यांची स्क्रीन टाईम खूप कमी व्हायला पाहिजे. आणि आता कसं झालं आहे, मुलांना खेळायला पण जागा नाही. आमचं घर आधीच मेन रोडवर आहे, त्यामुळे मुलांना आपण बाहेर पण जाऊ देऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याला अशी रिकामे कामं करायला लावत असते, त्यामुळे त्याची स्क्रीन टाईम पण कमी होते. आणि तो खरंच या अशा गोष्टीमध्ये खूप मग्न होतो, म्हणजे ते 2-3 तास सहज निघून जातात. आमच्याकडे स्कूल सुरू पण झाल्या आणि बंदही झाल्या, त्यामुळे घरीच असा टाईमपास कबीरला मी करायला सांगत असते. आणि सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या करून झाल्यानंतर मंजीने मला सांगितलं, मम्मी तू सगळ्यांच्या आवडीचं आज सगळं केलं, पण मलाही आज केक खायचा आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा कणकेचा केक मी बनवला आहे, तो पण पौष्टिक आणि हेल्दी. फक्त यामध्ये कणिक टाकली आहे आणि साजूक तूप. तर कुठलंही काम करताना कबीर मला नेहमी मदत करत असतो. असं कुठलंच काम नाही की जे कबीरने केलं, म्हणजे मी करताना तो आला नाही. तर केकचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण घेतानाही आला, त्यामुळे तो स्किप झाला. आणि इथं आपला केक रेडी झाला आहे. तर तुम्ही पाहू शकत असाल, केक खूप छान स्पंजी झाला होता आणि दिसायला पण तो खूप छान झाला होता. त्यामुळे
मंजिरीच्या आवडीची ही एक डिश तयार झाली. आज सगळ्यांच्या आवडीचं सगळं तयार झालं होतं आणि दिवसभर माझा आज त्यामध्येच गेला होता. पण मुलं जर खुश असतील तर आईला अजून काय हवं असते, कारण की सगळ्यांच्या आवडीसाठीच आपण खूप धडपड करत असतो. मुलांचं जर पोट भरलं तर आपलंही मन खूप प्रसन्न राहतं, कारण की आपले मुलं जे असतात ते बाहेरचं न खाता आईच्या हातचं बनवलेलं खाल्लं तर आपलं मन खूप मस्त राहतं, कारण की आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी पोट भरं खावं. थोडासा वेळ जातो पण मुलं जर खुश असली तर अजून आपल्याला काय हवं असतं. तर आमच्या कबीरला कुठलीही गोष्ट झाल्यानंतर ती इतक्या लवकर खायची असते, कारण त्याला असं वाटतं की ती केव्हा माझ्या पोटात जाईल आणि केव्हा नाही. तर असेच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि अशाच छान हेल्दी रेसिपीसाठी फॉलो करा. तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आया ज्या असतो त्या आपल्या मुलांसाठी सगळं काही करत असतो, फक्त त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या हेल्थसाठी.